नमस्कार. मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे हा कथासंग्रह आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे प्रेम. साक्षी, तू पार्टीला जाते आहेस तर रेवतीलाही घेऊन जा ना सोबत. नेहमी बिचारी घरातच बसलेली असते. वसुधाताई मेकअप करत असलेल्या आपल्या लेकीला म्हणाल्या. काहीही काय सांगतेस गाई, साक्षी आईवर जोरात डाफरत म्हणाली. एकतर तिला निमंत्रण नाही आहे, दुसरं एवढ्या शानदार पार्टीत त्या लंगडीला घेऊन कशी जाऊ मी. किती लाजिरवाणं होतं मला जेव्हा सगळेजण तिच्याकडे बघून काही बाही कमेंट्स पास करतात तेव्हा. अगं हळू बोल, तिने ऐकलं तर रडत बसेल. रडू दे. अगं आई, माझ्या पार्टीत तिचा काय संबंध. वसुधाताई काही बोलल्या नाहीत, पण दुःखी जरूर झाल्या. रेवती त्यांची धाकटी मुलगी. तिच्या जन्माच्या वेळेस गरोदर असताना त्यांना अपघात झाला. रेवती जन्माला आली ती वाकडा पाय घेऊनच. तिचा पाय व्यवस्थित व्हावा म्हणून अनेक उपचार झाले, पण उपयोग झाला नाही. बिचारीचं अख्खं बालपण लोकांच्या कुत्सित नजरा झेलण्यात आणि लंगडी लंगडी हे शब्द ऐकण्यात गेलं. सातत्याने तिची चेष्टाच झाल्याने ती बहुतेक वेळा घरातच असायची. खरं तर आपली मोठी बहीण साक्षीपेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर होती, हुशार होती, पण साक्षी नेहमी तिच्या व्यंगाला लक्ष करून बोलायची. रेवतीला खूप दुःख व्हायचं. या व्यंगामुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे तिला जवळच्या अशा मैत्रिणीच नव्हत्या. अभ्यासाची पुस्तकं आणि टी व्ही या पलीकडे तिचं विश्वास नव्हतं. साक्षी निघाली आणि तिचा मोबाईल वाजला. ज्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती त्या अंजलीचाच फोन होता. साक्षी, अगं आईने तुझ्या बहिणीला म्हणजे रेवतीलाही घेऊन यायला सांगितलं आहे. साक्षीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. का? अगं तिचं काय काम? अगं मागे माझी आई तुझ्याकडे आली असताना रेवतीने खूप छान गाणी म्हटली होती, म्हणून आईने गाणी म्हणण्यासाठी तिला बोलवलं आहे. ओ हो, आता राहू दे गं, मी आता निघालं आहे. तिला आणायचं म्हटलं तर अजून उशीर होईल. नो प्रॉब्लेम, असाही पार्टीला 1 तास उशीरच होणार आहे. ये तिला घेऊन. फोन कट झाला तशी साक्षी चरफडली. तिने रेवतीला हाक मारून तयार व्हायला सांगितलं. रेवतीने आढेवेढे घेतले तशी ती तिच्यावर खवळली. ए बाई, मुकाट्याने तयार हो. बरं, तू आली नाहीस तर ती अंजली माझा जीव घेईल. दोघी हॉटेलवर पोहोचल्या. रेवतीच्या किंचितशा लंगड्या चालीकडे लोकांच्या नजरा वळलेल्या पाहून साक्षीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तेवढ्यात अंजली आणि तिची आई समोर आल्या. वा, खूप छान, किती गोड दिसतेस गं रेवती. अंजलीच्या आईने म्हटलं तसं साक्षीने नाक मुरडलं. केक वगैरे कापून झाल्यावर सूत्रसंचालकाने रेवतीला स्टेजवर गाणं म्हणायला बोलवलं. रेवतीने साऊंड ट्रॅकवर गाणं म्हणायला सुरुवात केली. तसा सगळा गलका एकदम शांत झाला. तिचं गाणं जसं संपलं तसा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला. वन्स मोरच्या घोषणा सुरू झाल्या. रेवतीने तेच गाणं रिपीट न करता दुसरं गाणं म्हटलं. या गाण्याला तर अजूनच जास्त प्रतिसाद मिळाला. परत वन्स मोर झालं. पण सूत्रसंचालकाने दुसऱ्याही कार्यक्रमांना चान्स हवा म्हणून रेवतीला बसायला सांगितलं. प्रसन्न चेहऱ्याने रेवती खाली जाऊन बसली. हॅलो. रेवतीने मान वर करून पाहिलं तर एक देखणा तरुण तिच्यासमोर उभा होता. मी अक्षय, साक्षीचा मित्र. खूप छान गाणी म्हटलीत तुम्ही. शिकला आहात का कुठे? नाही तर जस्ट आवड आहे. वा, खूप छान. तुमचा आवाजही खूप गोड आहे. तेवढ्यात त्याचा मित्र आला. अरे चल अक्षय, अंजलीबरोबर फोटो काढायचेत. बरं, भेटूया. रेवतीकडे पाहत अक्षयने हात हलवला. रेवतीने स्मित केलं. 2 दिवसांनी अक्षयचा फोन आला. फेसबुकवर मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, बघितली नाही का? अहो, बऱ्याच दिवसात मी फेसबुकच बघितलेलं नाही. ओके, मग आता तोंडीच विचारतो, माझ्याशी फ्रेंडशिप कराल ना? रेवती अडखळली. आजपर्यंत कोणत्याही मुलाने तिला फ्रेंडशिपबद्दल विचारलं नव्हतं. ठीक आहे, चालेल, मात्र एक अट आहे. असं अहोजाहो करायचं नाही. तिच्या तोंडातून निघून गेलं. अक्षय जोरात हसला. ओके रेवती, बाय, भेटू नंतर. आणि त्याने फोन कट केला. रेवतीला खूप आनंद झाला. 1-2 मैत्रिणी सोडल्या तर तिची कोणाशीही फारशी चांगली मैत्री नव्हती. मुलांशी तर नाहीच नाही. तिचं व्यंग पाहून मुलंच तिच्याशी मैत्री करायला उत्सुक नसायची. काय अक्षय,
अक्षयचा फोन होता. साक्षी जवळच उभी होती हे रेवतीच्या लक्षातच आलं नव्हतं. आश्चर्य आहे, तुझ्यासारख्या अपंग मुलीशी त्याने मैत्री करावी. तू त्याच्या नादी लागू नकोस हां. तुला माहिती आहे किती श्रीमंत आहे तो. त्याच्या वडिलांच्या 2 फॅक्टरीज आहेत. आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मेडिसिनची डिस्ट्रीब्युटरशिप त्याच्या मोठ्या भावाकडे आहे. मोठा बंगला आहे त्याचा. घरात 4 गाड्या आहेत. अशी श्रीमंतांची मुलं मुलींना नुसतं फिरवतात आणि वापरून सोडून देतात. तू तर अगदी इझी टार्गेट आहे त्याच्यासाठी. रेवतीला एकदम धक्का बसला. अक्षय असं करू शकतो यावर तिचा विश्वासच बसेना. यापुढे त्याच्यापासून सावध राहावं लागणार होतं. अक्षय त्यानंतर 2-3दा घरी आला, पण तो संध्याकाळी सगळी घरी असताना यायचा आणि सगळ्यांशीच गप्पा मारायचा. रेवती त्याच्याशी मोजकच बोलायची. साक्षीने दिलेल्या वॉर्निंगचा तो परिणाम होता. एक दिवस तो आला तेव्हा वसुधाताई हॉलमध्ये बसल्या होत्या. रेवती किचनमध्ये काहीतरी काम करत होती. थोडंसं जुजबी बोलल्यानंतर तो वसुधाताईंना म्हणाला, काकू, तुम्हाला नाही वाटत रेवतीमध्ये न्यूनगंड आलाय तिच्या अपंगत्वामुळे? वाटतो ना. त्याच्यामुळे ती कुठेच घराबाहेर निघत नाही रे. मलाही तिची तीच काळजी वाटते बघ. तुम्ही काही काळजी करू नका. मी करतो सगळं व्यवस्थित. फक्त तुम्ही मला साथ द्या. तेवढ्यात रेवती बाहेर आली. रेवती, आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याला. तिथून आम्ही कळसूबाईला जाणार आहे. चलतेस का माझ्याबरोबर सोबत? मी आणि कळसूबाईला? नाही रे बाबा, खूप चढावं लागतं असं ऐकलं आहे मी. अगं काही खास नाही. मी जाऊन आलो आहे 2दा आणि मी आहे ना तुझ्यासोबत. बऱ्याच मुलीसुद्धा आहेत बरोबर. हो गं रेवती, ये जाऊन. खूप छान आहे भंडारदरा. मी सुद्धा जाऊन आले, वसुधाताई बोलल्या. नको ना आई, प्लीज समजून घे ना, रेवती काकुळतेने म्हणाली. अक्षयला तिच्या भावना कळल्या. तो म्हणाला, मला समजलं तू का नाही म्हणतेस ते. तुला सांगतो, मागच्या वर्षी मी हिमालय ट्रेकिंगला गेलो होतो. तेव्हा माझ्यासोबत 2 अंध मुलं होती. त्यांना मी व्यवस्थित सुखरूप घरी आणलं. तू तर चांगली डोळस आहेस. ते काही नाही, तुला यावंच लागेल. पैशाची काही काळजी करू नकोस. अरे पण अक्षय, हो कळलं मला. तू मनाने तर अपंग नाही आहेस ना? मग तर झालं. हो नाही करता करता रेवती तयार झाली. अक्षयचा ग्रुप भंडारदऱ्याला पोहोचला. तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून रेवती वेडावून गेली. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळे कळसूबाईकडे निघाले. अक्षयने अगोदरच सगळ्यांना रेवतीच्या व्यंगावर कोणीही काही कमेंट करायची नाही, उलट तिला चेअरअप करत राहायचं असं बजावून सांगितलं होतं. त्यामुळे सगळेच तिला प्रोत्साहित करत होते. कळसूबाई शिखराकडे पाहिलं की रेवतीच्या मनात धडकी भरायची. आपण तिथे पोहोचू शकू का अशी शंका वाटायची. पण हळूहळू ते चढताना तिला त्रास वाटेनासा झाला. अर्धा डोंगर चढल्यावर तिला उत्साह वाटू लागला. येस, आपण करू शकतो. हा आत्मविश्वास तिच्या नसानसात खेळू लागला. अक्षय सतत तिच्यासोबत होता. ती थकली, मागे राहिली की तो तिच्यासाठी थांबायचा, तिला हिंमत द्यायचा. दोन्ही पाय नसतानाही एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या न्यूझीलंडच्या मार्क इंग्लिस या गिर्यारोहकाची गोष्ट त्याने तिला सांगितली. ती ऐकल्यावर रेवतीला दुप्पट उत्साह आला. दुपारी सगळा ग्रुप शिखरावर पोहोचला. रेवतीला आपण इतक्या उंचीवर पोहोचलो यावर विश्वासच बसेना. आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू आले. कॉंग्रॅट्स रेवती, यू डिड इट. अक्षयने तिच्या हातात हात मिळवून तिचं अभिनंदन केलं. बाकी सगळ्यांनीही तिचं अभिनंदन केलं. आयुष्यात पहिल्यांदाच तिला आपल्या अधूपायाचा राग आला नाही. भंडारदऱ्याला परतल्यावर रात्री जेवणानंतर कॅम्प फायरचा कार्यक्रम झाला. रेवतीने आपल्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं. कार्यक्रम संपल्यावर ग्रुप लीडर सगळ्यांना उद्देशून म्हणाले, कळसूबाई ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. पण आज मी रेवतीचं विशेष अभिनंदन करेन. काल तिला पाहिल्यावर ती ट्रेक पूर्ण करेल का अशी शंका वाटत होती, पण तिने जिद्दीने ट्रेक पूर्ण केला. देव जेव्हा काही आपल्यापासून हिरावून घेतो तेव्हा वेगळी काही गोष्ट आपल्याला देत असतो. देवाने रेवतीला गोड गळा देऊन ते सिद्ध केले. रेवती पुढे ये. रेवती पुढे जायला उठली. या सगळ्यांचं क्रेडिट अक्षयला आहे. त्याच्यामुळेच मी हे सर्व करू शकले असं सांगायचं तिने ठरवलं. ट्रेक पूर्ण केल्याबद्दल आणि सुरेख गाण्यांसाठी मी रेवतीला 1000 रुपयांचं बक्षीस देतोय. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने अक्षयकडे पाहिलं आणि तिला साक्षीचे शब्द आठवले. अशी श्रीमंत मुलं मुलींना वापरून सोडून देतात. तिने डोळे पुसले. ग्रुप लीडरकडून बक्षिसाचं पाकिट घेतलं आणि सर्वांना धन्यवाद देऊन ती आपल्या जागेवर येऊन बसली. घरी परतल्यावर आईने तिला विचारलं,
काय कशी झाली मग सहल? खूप छान, आता मी नेहमी जात जाईन, ती उत्तरली. तसं वसुधाताईंना समाधान वाटलं. तेवढ्यात साक्षी तिथे आली. रेवती, अगं किती काळजी वाटत होती तुझी. तो अक्षय काही वाईट तर नाही ना वागला तुझ्याशी? काही काय बोलतेस ताई, अगदी सभ्यपणे वागला तो, रेवती वैतागून म्हणाली. साक्षी, बस झालं हं अक्षयबद्दल नेहमी नेहमी वाईट बोलणं, वसुधाताई रागावून म्हणाल्या. मला तरी खूप चांगला वाटतो तो मुलगा. सुरुवातीला सगळी मुलं अशीच वागतात, मग दाखवतात हळूहळू आपले रंग. साक्षी रागाने फणफणत निघून गेली. साक्षी आणि अक्षयने M.Com पूर्ण केलं, तर रेवतीने आपलं B.Com बिझनेस मॅनेजमेंटच्या डिग्रीसाठी अक्षय इंग्लंडला जाणार असल्याचं साक्षीने रेवतीला सांगितलं. रेवतीला एकदम उदास वाटू लागलं. आपलं मन अक्षयमध्ये गुंतत चाललंय हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. पण अक्षयच्या मनात काय आहे हे तिला कळत नव्हतं. त्याच्या नजरेतून किंवा त्याच्या वागण्या बोलण्यातून कोणत्याही तशा भावना प्रकट होत नव्हत्या. शेवटी तो श्रीमंत बापाचा देखणा आणि धडधाकट मुलगा आहे आणि आपण अशा मध्यमवर्गीय आणि त्यातून अपंग. अक्षयच्या मागे अनेक सुंदर मुली फिरत असतात हे साक्षीनेच तिला सांगितलं होतं. या विचारांनी तिचं मन अधिकच उदास होत होतं. एक दिवस संध्याकाळी अक्षय घरी आला. रेवती तिच्या आईवडिलांसोबत बसली होती. रेवतीच्या वडिलांना तो म्हणाला, काका, 6 महिन्यांनी मी 2 वर्षासाठी इंग्लंडला चाललो आहे. तोपर्यंत रेवती आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली मला पाहायचं आहे. तुम्ही तिला कुठे जॉबला लावणार आहात का? आजकाल जॉब मिळणं कठीण झालं आहे, रेवतीचे वडील म्हणाले. तरी पण आम्ही प्रयत्नशील आहोत. रेवती, गाण्याव्यतिरिक्त अजून काही कला आहेत का तुझ्याकडे? अक्षयने विचारलं. अरे, ती लहानपणी खूप छान पेंटिंग्स काढायची. आताही ती खूप सुंदर रांगोळ्या काढते. आणि हो, लग्नामध्ये सगळ्या बायकांची मेहंदी काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडेच असतो. रेवतीऐवजी वसुधाताईंनीच त्याचं उत्तर दिलं. का रे, तुझ्या मनात काय आहे? अक्षय विचारात पडला. मग थोड्या वेळाने तो म्हणाला, रेवती, तू ड्रेस डिझायनिंग करू शकशील. आजकाल डिझायनर ड्रेस आणि साड्यांचं फार प्रस्त आहे. श्रीमंत घरातल्या बायका तर कितीही पैसे द्यायला तयार असतात. आपल्या शहरातल्या बऱ्याच बायका लग्नाची खरेदी पुण्या मुंबईला जाऊन करतात. ते त्याच कारणाने. रेवती विचारात पडली. तसा अक्षय म्हणाला, तू नेट सर्च केलंस तर तुला अनेक डिझाईन्स मिळतील. जर तू मनाने सुंदर रांगोळ्या आणि मेहंदी काढत असशील तर तुला ड्रेस डिझायनिंग अवघड जाणार नाही. आपल्याकडे खूप मार्केट आहे. तू एक साडी आणि एक ड्रेस डिझाईन तर करून बघ. कपड्यांचे काही दुकानदार माझ्या परिचयाचे आहेत. त्यांना आपण दाखव. त्यांना पसंत पडले आणि त्यांनी विक्रीची तयारी दाखवली तर आपण पुढे जाऊ, नाही का? रेवतीला आता काय बोलावं तेच कळेना. ती उठली आणि म्हणाली, थांब, मी चहा करून आणते, मग बोलू. ती गेल्यावर अक्षय म्हणाला, काका, काकू, रेवतीबद्दल सहानुभूती वाटते म्हणून माझी ही धडपड सुरू आहे. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ प्लीज काढू नका. इतकी गुणी मुलगी, पण तिच्या अपंगपणामुळे तिला न्यूनगंड आला आहे. त्या न्यूनगंडातून आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे. माझे एक काका असेच अपंग आहेत, अतिशय हुशार माणूस, पण न्यूनगंडामुळे आयुष्यात काही प्रगती करू शकले नाही. रेवतीचं असं काही होऊ नये असं मला वाटतं. हो रे, मला पटतं तुझं म्हणणं, वसुधाताई म्हणाल्या. तेवढ्यात रेवती चहा घेऊन बाहेर आली. टेबलवर चहा ठेवून अक्षयला म्हणाली, मी ड्रेस डिझायनिंगचा तर काही कोर्स केलेला नाही, मला कसं जमेल ते? रेवती, जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी कधीही आपल्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, तरी त्या व्यवसायामुळे ते करोडपती आहेत. प्रयत्न तर करून पहा, मला खात्री आहे तुला ते नक्की जमेल. अक्षय गेल्यावर रेवतीने सर्वांशी चर्चा केली. नेहमीप्रमाणे साक्षीने विरोध केलाच, पण रेवतीच्या आईवडिलांनी मात्र तिला सहकार्य करायची तयारी दाखवली. 15 दिवसांच्या परिश्रमानंतर रेवतीने एक डिझायनर साडी आणि एक डिझायनर ड्रेस तयार केला. वसुधाताईंना तो खूप आवडला. रेवतीने मग अक्षयला बोलावून दाखवला. अक्षयला साडी जास्त आवडली, पण तो दोन्ही घेऊन गेला. 2 दिवसांनी रेवतीला त्याचा फोन आला. दुकानदारांना साडी खूप आवडली होती आणि 5 दुकानदारांनी 10-10 साड्यांची ऑर्डरही देऊन टाकली होती. ड्रेसमध्ये मात्र अजून नाविन्य आणायची गरज असल्याचं त्यांचं मत पडलं होतं. लग्नाचा सीझन लवकर सुरू होणार होता, त्यामुळे घाई केली तर रेवतीला चांगली ऑर्डर मिळाली असती. रेवतीला आता हुरूप आला होता. तिने तिच्या ज्या मोजक्या मैत्रिणी होत्या त्यांना बोलावून घेतलं. साड्यांच्या डिझाईन्स तयार केल्या आणि मैत्रिणींवर साड्या तयार करायची जबाबदारी टाकून ती ड्रेसेसच्या मागे लागली.
इंटरनेट, पुस्तकांचा आधार घेत तिने 5 ड्रेसेसची डिझाईन तयार केली. तिला स्वतःला ड्रेस शिवता येत नव्हते. तिने ते बाहेरून शिवून आणले. मग अक्षयला घेऊन ती दुकानदारांकडे गेली. आता मात्र तिचे ड्रेसेस दुकानदारांना खूप आवडले. त्यांच्याकडून 50 ड्रेसची ऑर्डर घेऊन ती परतली. आता तिला फुरसत नव्हती. तिचं घर मात्र तिला अपुरं पडत होतं. पण इलाज नव्हता. आहे त्या परिस्थितीत काम पूर्ण करायचं होतं. रात्रीचा दिवस करून तिने सीझन सुरू झाला तशी ऑर्डर पूर्ण करून दुकानदारांना नेऊन दिली. ऑर्डरची अर्धी रक्कम तिला मिळाली. अर्धी विक्री झाल्यावर ती मिळणार होती. वा रेवती, तुला तर जमलं. मी म्हटलं नव्हतं तुला नक्की जमेल म्हणून. अक्षय तिच्याकडे समाधानाने पाहत म्हणाला. थँक्स अक्षय, तुझ्या प्रोत्साहनामुळेच हे सर्व झालं, रेवती म्हणाली. खरं तर तिला अक्षयला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती, पण तिने स्वतःला सावरलं. रेवती, तू अजून स्वतःला ओळखलं नाहीस. खूप गुणी आहेस तू. आता सध्या हाच बिझनेस चालू ठेव, पण ज्यावेळी स्लॅक सीझन सुरू होईल त्यावेळी पेंटिंग्स काढायचा प्रयत्न कर. मला खात्री आहे तू खूप चांगली पेंटर होशील. तू नेमका आता इंग्लंडला चालला आहेस. तू नसशील तर मला प्रोत्साहन कोण देईल अक्षय, रेवती गहीवरून म्हणाली. डोंट वरी रेवती, मी फोनवर तुझ्याशी नेहमी बोलत राहीन. बरं ते जाऊ दे. तुझ्या या यशाबद्दल आपण कॉफी पिऊया का? ती दोघं हॉटेलमध्ये बसल्यावर रेवतीला वाटलं त्याने 2 शब्द प्रेमाचे बोलावे, पण तो वेगळाच विश्वात होता. रेवती, तुझी सेटलमेंट तर आता होऊन जाईल. आता मला माझं बघावं लागेल. तुला सांगतो रेवती, आईवडील आणि नातेवाईकांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण माझ्यावर आहे आणि मला स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर अक्षय. तू नक्कीच यशस्वी होशील. बघूया काय होतं ते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर दोघंही वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. अक्षय लंडनला गेला त्या दिवशी रेवती खूप रडली. खरं तर त्याला निरोप देण्यासाठी जायची तिची खूप इच्छा होती, पण एवढ्या मोठ्या लोकात आपल्यासारख्या अपंग मुलीने जाणं योग्य दिसणार नाही या विचाराने ती घरीच थांबली. लग्नाचा सीझन ऐन भरात आला आणि एक दिवस एका दुकानदाराचा रेवतीला फोन आला. बहन जी, आपका दिया हुआ माल सब खत्म हो गया है. बहुत बड़ी डिमांड चल रही है. जितना जल्दी हो सके आप माल पहुंचा दीजिए. मुंह मांगी रक्कम देंगे आपको. रेवतीला घाम फुटला. तिच्या साड्या आणि ड्रेसेस इतक्या लवकर विकल्या जातील याची तिने अपेक्षाच केली नव्हती. तिने 15 दिवसांची मुदत मागून घेतली. दुकानदाराने ती मोठ्या नाराजीनेच दिली. यावरून एक गोष्ट रेवतीच्या लक्षात आली, ती म्हणजे बिझनेसमध्ये रिलॅक्स होऊन चालत नाही. तिने घाईघाईने आपल्या मैत्रिणींना बोलावून घेतलं. नशिबाने काही डिझाईन्स तिने तयार करून ठेवल्या होत्या. तिने टेलरला गाठलं, पण सीझनमुळे एकही टेलर ड्रेसेस शिवून द्यायला तयार होईना. आपणच आपल्याकडे एखादा टेलर ठेवून घ्यावा असं रेवतीला वाटू लागलं. पण आता उशीर झाला होता. शहरात टेलर मिळेना म्हणून तिने जवळच्या एका खेड्यातून ड्रेसेस शिवून आणले, पण त्यातले बरेचसे ड्रेसेस चुकीचे शिवले गेले. या प्रकरणात रेवतीला खूप मनस्ताप झाला. रेवतीला आता जागा कमी पडू लागली होती. त्यातच साक्षीला तिची होणारी प्रगती जणू बघवतच नव्हती. ती रेवतीला होणाऱ्या पसाऱ्याबद्दल घालून पाडून बोलायची. शेवटी रेवतीने एक घर भाड्याने घ्यायचा निर्णय घेतला. साक्षीने त्यालाही विरोध केला, पण तिच्या आईवडिलांनी तिला पाठिंबा दिला. आता रेवतीचं छान बस्तान बसलं. काही आणखी मुलींना ते कामावर ठेवलं. शहरातले दुसरे अनेक दुकानदार तिला त्यांच्या ऑर्डर्स देऊ लागले. रेवतीला आता नफाही चांगला मिळू लागला. लग्नाचा सीझन संपला. या सीझनमध्ये रेवतीला 2 लाखांचा फायदा झाला होता. एक दिवस अक्षयचा फोन आला. त्याचा आवाज ऐकून तिला खूप आनंद झाला. तिच्या बिझनेसची त्याने चौकशी केली. खूप छान चाललं आहे अक्षय. या सीझनमध्ये तब्बल 2 लाखांचा फायदा झाला बघ. आई बाबा दोघंही खूप खुश आहेत, पण खूप धावपळ होतं आहे रे. थोडा आराम करावासा वाटतोय आता. नाही रेवती, धंद्यात कधीच आराम नसतो. आपण रिलॅक्स झालो की मागे पडतो. इथे आपल्या नावावर चालत असतात बिझनेस. नाव खराब झालं की आपला धंदा कधी बसेल सांगता येत नाही. आता सीझन ऑफ आहे, तोपर्यंत नव्या घरात फर्निचरचं काम करून घे. कपाटं झाली की माल सुरक्षित ठेवणं सोयीस्कर होईल. मार्केट ट्रेंडचा अभ्यास कर. स्वतःला अपडेट ठेव. मला काय वाटतं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी तुला कर्ज मिळेल. ते घेऊन एखादं दुकान टाकलं तर आपला मालही तिथे विक्रीसाठी ठेवता येईल आणि दुकानदारांना कमिशन द्यावं लागणार नाही. म्हणजे पूर्ण प्रॉफिट आपल्याला मिळू शकेल. अर्थात जोपर्यंत आपण सेटल होत नाही तोपर्यंत दुकानदारांना आपला माल द्यावाच लागणार.
रेवतीला ही कल्पना खूप आवडली. छान आयडिया दिलीस, मी बघते प्रयत्न करून. बरं, तुझं कसं चाललं आहे? तसं सगळं व्यवस्थितच चाललं आहे ग, पण खरं सांगू, कधी एकदा भारतात येतो आहे असं झालं आहे. मलाही तुझी खूप आठवण येते रे, असं म्हणायची तिला खूप इच्छा झाली, पण मोठ्या प्रयासाने तिने ते शब्द गिळून टाकले. जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. रेवती आता कामाला लागली. धडपड करून तिने व्यवसायासाठी कर्ज मिळवलं. एका मोक्याच्या ठिकाणी असलेलं एक दुकान तिला आवडलं. भाडं जास्त होतं, पण लोकेशन महत्त्वाचं होतं. वडिलांची मदत घेऊन तिने त्यातलं फर्निचर करून घेतलं. मुंबईला जाऊन स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे कपडे ती घेऊन आली. त्यासोबतच स्वतः डिझाईन केलेल्या साड्या आणि ड्रेसेसही तिने रेवती या ब्रँड नावाने विकायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात तिचा चांगलाच जम बसला. दुकानात दिवसभर गर्दी राहू लागली. ते पाहून तिने 3-4 सेल्स गर्ल्स दुकानात ठेवल्या. एक दिवस साक्षी एका तरुणाला घेऊन घरी आली. सगळ्यांना तिने बोलावून घेतलं. आई बाबा, हा किशोर, माझा फेसबुक फ्रेंड. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे. वसुधाताईंना धक्काच बसला. साक्षी लहानपणापासूनच बंडखोर होती. मनात येईल तेच करायची. पण आईवडिलांना विश्वासात न घेता लग्न ठरवणं चांगलंच धक्कादायक होतं. कधीपासून चाललं आहे तुमचं हे प्रकरण आणि कुठे झाली तुमची ओळख? वडिलांनी विचारलं. अहो, प्रकरण काय म्हणता बाबा, प्रेम आहे आमचं एकमेकांवर. 6 महिन्यांपासून. वर्षभरापूर्वीच तर आमची फेसबुकवर ओळख झाली होती आणि तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही. बरं, किशोर चांगला ग्रॅज्युएट आहे. त्याचं स्वतःचं चष्म्याचं दुकान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या जातीचा आहे. त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आणि तुम्ही ते घेतलं तरी मी किशोरशीच लग्न करणार आहे. साक्षी, जर तुझं ठरलंच होतं तर आमच्याकडे आलीच कशाला? सरळ लग्नच करून घ्यायचं होतंच ना? वसुधाताईंनी संतापून तिला विचारलं. अगं, किशोरला मी तेच म्हणत होते, पण त्याचे संस्कार त्याला तसं करू देत नव्हते. दोघांच्या आईवडिलांची संमती घेतल्याशिवाय लग्न करायचं नाही असं त्याचं म्हणणं होतं. तुमचे आईवडील तयार आहेत का? साक्षीच्या बाबांनी किशोरला विचारलं. हो आहेत, पण त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. लग्नाची बोलणी करावी लागतील ना, किशोर म्हणाला. ठीक आहे, मग उद्याच पाठवून द्या त्यांना, वसुधाताईंनी सांगितलं. तशी ती दोघं आनंदाने बाहेर निघून गेलीत. ते गेल्यावर वसुधाताई म्हणाल्या, फार हट्टी आणि हेकेखोर पोरगी आहे ही साक्षी. आईवडील, बहिणीला मुलगा कसा आहे हे विचारायची सुद्धा गरज भासली नाही तिला. तुला कसा वाटला मुलगा रेवती? मुलगा तसा स्मार्ट आहे ग, पण त्याच्या नजरेत तेज नाही, सुस्त वाटते त्याची नजर, रेवती म्हणाली. मलाही तेच वाटतंय ग, पण जाऊ दे, स्वभावाला चांगला असला म्हणजे झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किशोरचे आईवडील आणि मामा आले. लग्नाची बोलणी सुरू झाली आणि त्या बोलण्यावरून रेवतीला जाणवलं की मुलाकडची मंडळी अतिशय हावरट आहेत. हुंडा नको, पण त्या बदल्यात त्यांनी अनेक वस्तू मागून घेतल्या. ते पाहून रेवतीचे वडील म्हणाले, अहो, हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? सॉरी, मी तुमच्या इतक्या मागण्या पूर्ण करू शकणार नाही. मी खाजगी नोकरी करणारा माणूस, माझी इतकी क्षमता नाही. अहो साहेब, किशोरचे मामा बोलू लागले, मुलाला काय कमी आहे? एकुलता एक आहे. वडिलांनंतर सगळी प्रॉपर्टी त्याचीच होणार आहे. कशाला एवढ्याशा गोष्टीवरून लग्न मोडता? आणि तुमच्या धाकट्या मुलीची कमाई काही कमी नाही आहे. बहिणीच्या लग्नासाठी थोडीफार वापरली तर काय फरक पडणार आहे? रेवतीच्या वडिलांना त्यांचा खूप संताप आला. ते संतापत काही बोलणार तेवढ्यात वसुधाताईंनी त्यांना नजरेने शांत बसायला सांगितलं. बैठक आटोपली. साक्षीच्या आईवडिलांना मनसोक्त ओरबडून तिच्या सासरची मंडळी निघून गेली. साक्षीचे वडीलही काही कामानिमित्त बाहेर निघून गेले. वसुधाताईंनी आत बसलेल्या साक्षीला हाक मारली. ती आल्यावर त्या म्हणाल्या, साक्षी, हा काय प्रकार आहे? लव्ह मॅरेज म्हणायचं आणि भिकाऱ्यासारखं काही बाही मागतच सुटायचं. अगं आई, मग काय झालं? एवढा तर त्यांचा हक्कच आहे आपल्यावर. शेवटी आपण मुलीकडचे ना. असं, तू आता तिकडची झाली वाटतं. काय गं, तुझ्या वडिलांच्या परिस्थितीचा अंदाज नाही आहे का तुला? कुठून आणतील ते एवढे पैसे? अगं आई, आपली रेवती आहे ना, धबधब्यासारखं चालतंय तिचं दुकान. सहज देतील ती 4-5 लाख रुपये. तिच्या पैशावर तू नजर ठेवू नकोस. काडीचीही मदत केली नाहीस हां तू तिला. सगळं स्वतःच्या मेहनतीवर केलं आहे तिने, वसुधाताई रागारागाने म्हणाल्या. आणि त्या दुकानावर कर्जही आहे ताई, रेवती मध्येच म्हणाली.
बाई, मी ना लग्नाआधी प्रेग्नंट राहिले असते ना तर तेव्हा तुम्हाला समजलं असतं. झक मारून तुम्ही माझं लग्न लावून दिलं असतं. आणि तुम्ही माझं लग्न लावून दिलं नाही ना तर बघा तो किशोर काय करतो ते. म्हणजे काय करेल काय तो? वसुधाताईंनी धास्तावून विचारला. साक्षी पाय आपटत गेली आणि मोबाईल घेऊन आली. गॅलरी उघडून तिने तिचे आणि किशोरचे एकमेकांना मिठ्या मारत असलेले, चुंबन घेत असलेले फोटो दाखवले. बहुतेक फोटो समुद्रावरचे होते आणि साक्षी अतिशय तोकड्या कपड्यात दिसत होती. वसुधाताईंना आणि रेवतीला ते फोटो पाहून घामच फुटला. कधी काढलेत हे फोटो आणि कुठले आहेत? थरथरत्या आवाजात त्यांनी विचारलं. मागे मी तुला म्हटलं होतं ना की मी माथेरानच्या सहलीला मैत्रिणींसोबत चालले आहे म्हणून. मी तिकडे गेलेच नव्हते. मी किशोरसोबत गोव्याला गेले होते. साक्षी हसत हसत म्हणाली. निर्लज्ज, लाज नाही वाटत तुला आईवडिलांच्या डोळ्यात धूळ फेकायला? वसुधाताई संतापून म्हणाल्या. कम डाऊन मम्मा. आता तुम्ही जर लग्नाला नाही म्हटलं तर किशोर हे सगळे फोटो व्हायरल करेल. म्हणजे समाजात तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. नालायक. वसुधाताईंनी तिच्या थोबाडीत मारायला हात उचलला पण रेवतीने त्यांना अडवलं. जाऊ दे आई, शांत हो. देईन मी तुम्हाला पैसे. साक्षी छद्मीपणाने हसत निघून गेली. साक्षीचं लग्न झालं. तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या आईवडिलांना खूप छळून घेतलं. मानपान, रुसवे फुगवे निस्तरताना त्यांच्या नाकी नऊ आले. साक्षी सासरी गेली तसं रेवतीला एकदम हायसं वाटलं. साक्षी तिची कायम उपेक्षा करायची. येता जाता तिचा पाणउतारा करायची. तिला लंगडी लंगडी म्हणून चिडवायची. रेवती ते निमूटपणे सहन करायची. आता हे सगळं प्रकार बंद झाले होते. एक दिवस अक्षयचा फोन आला. त्याचा कॉल पाहून ती मोहरली. रेवती, अगं जानेवारीमध्ये माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे. लग्नाचे सगळे कपडे तुझ्या दुकानातून घ्यायला मी काका काकूंना सांगितलं आहे. खूप धोधो चालतं आहे म्हणे तुझं दुकान. मागे माझा एक मित्र तुझ्या दुकानात आला होता. तिथली गर्दी पाहून त्याने मला रिपोर्ट दिला. रेवती हसली आणि म्हणाली, तुझ्या प्रोत्साहनामुळे आणि देवाच्या दयेने सगळं व्यवस्थित चाललं आहे. अक्षय हसला. माझं कसलं प्रोत्साहन? लंडनमध्ये बसल्या बसल्या शाब्दिक फुगे मी सोडत असतो. बरं ते जाऊ दे. तुझे कर्जाचे हप्ते फिटले असतील तर नवीन कर्ज घे आणि ते दुकानच खरेदी करून टाक. तुला जो जागा मालक दाद देणार नाही, अवाचे सव्वा पैसे मागेल. मी पप्पांना सांगतो त्यांच्याशी बोलायला. आणि हो, काही वेस्टर्न कपड्यांचे व्हिडिओज पाठवतो तुला. आपल्या ट्रेडिशनल कपड्यांशी फ्युजन करता आलं तर बघ. बरं बघते. मी आता ऑनलाईन बिझनेस सुरू करते. रेवती डिझायनर्स या नावाने व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला आहे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद आहे. बरं, तू येतो आहेस ना लग्नाला? हो, पण मी 2च दिवसाकरता येतो आहे. ते दोन्ही दिवस लग्नातच जातील. आपली भेट तिथेच होईल. लग्नात तुला गाणी म्हणायची आहेत बरं का? मी त्यांना सांगून ठेवलं आहे. बरं ठेवतो, जरा गडबडीत आहे. त्याने फोन ठेवला. तसा रेवतीला त्याचा रागच आला. किती बोलायचं होतं मला त्याच्याशी. सुखदुःखाच्या गप्पाही मारायच्या होत्या. पण त्याला फक्त तिच्या भवितव्याची काळजी होती. अक्षयच्या सांगण्यावरून त्याच्या आईवडिलांनी जागा मालकाशी बोलणं केलं आणि ते दुकान रेवतीच्या नावावर केलं. जानेवारी उजाडला तसे अक्षयचे काका काकू आणि चुलत बहीण रेवतीच्या दुकानात येऊन 3 लाखांच्या कपड्यांची खरेदी करून गेले. रेवती ब्रँडच्या साड्या आणि ड्रेसेस त्यांना फार आवडले. जाताना रेवतीला लग्नाची पत्रिका आणि आग्रहाचं आमंत्रण द्यायला ते विसरले नाहीत. एक दिवस साक्षी घरी आली. लग्नानंतर तिचं येणं कमीच झालं होतं. त्यामुळे वसुधाताईंना आनंदच झाला. काय मजेत चाललंय ना सर्व? त्यांनी तिला विचारलं. माझं मजेत चाललंय गं. किशोर सध्या गडबडीत आहे. दुकानाचं रिनोव्हेशन करायचं ना, त्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू आहे. आई, तू मला देशील काही पैसे? ही भेटण्यासाठी नाही तर पैसे घेण्यासाठी आली आहे हे कळल्यावर वसुधाताईंचा चेहरा पडला. साक्षी, तुझ्या लग्नात किती खर्च झाला तुला माहिती आहे ना? तुझ्या सासरच्या लोकांनी अगदी छळून छळून आम्हाला कर्ज करायला सांगितलं. आता कुठून येणार आमच्याकडे पैसे? अगं मी तुला जास्त मागत नाही आहे. फक्त 3 लाख रुपये दे. काय? फक्त 3 लाख? साक्षी, तुला वेड लागलं आहे का? 3 लाख काही कमी रक्कम आहे का? तुझ्या बाबांची अशी प्रायव्हेट नोकरी. कसं शक्य आहे ते? अगं रेवतीकडून घे ना. केवढी कमावते ती. थोडेसे बहिणीला दिले तर काय बिघडलं? आणि तिच्या लग्नाला कुठून आणणार? शिवाय तिने नुकतंच कर्ज घेतलं आहे. त्याचे हप्ते पण सुरू आहेत. आई, तू पण ना जोक करतेस. अगं त्या लंगडीशी कोण लग्न करणार आहे?
केलंस तर एखादा लुळापांगळा आंधळा करेल. त्याला तुला हुंडा द्यायचा आहे. शिवाय रजिस्टर मॅरेज कशाला हवेत पैसे? ते काही नाही, यावेळी तुला पैसे मिळणार नाहीत. पुढे पाहू, वसुधाताई ठामपणे म्हणाल्या. मला वाटलंच, साक्षी संतापून म्हणाली. तरी किशोर म्हणत होता, तुझ्या माहेरचे हलकट आहेत, पैसे देणार नाहीत. पण मीच वेडी, खूप अपेक्षा घेऊन आले होते. साक्षी, तू तोंड सांभाळून बोल. आम्ही हलकट काय? वसुधाताई संतापल्या. तुझं एवढं लग्न लावून दिलं तरीसुद्धा तू अशी बोलते? काही उपकार नाही केले माझ्यावर, नुसतं लग्न करून दिलं. राहिले असते मी किशोरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. वसुधाताईंना आता संताप अनावर झाला. त्यांनी एक तिच्या थोबाडीत ठेवून दिली. आईचा तो अवतार पाहून साक्षी स्तब्ध झाली. मग जोरजोरात रडत आणि आईकडे रागाने बघत ती बाहेर जाण्यासाठी वळली. लक्षात ठेव आई, यापुढे मी तुझ्या घरी पाय ठेवणार नाही. मी असंच समजेन की माझ्या माहेरचे मेले आहेत. आणि ती रागारागाने घराबाहेर पडली. तिच्या शेवटच्या वाक्याने वसुधाताईंना रडू अनावर झालं. रात्री रेवती आणि वडील घरी आल्यावर वसुधाताईंनी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. रेवतीचे वडील गंभीर झाले. असं व्हायला नको होतं, पण साक्षी लहानपणापासूनच स्वार्थी आहे. मी बघतो. 1 लाख तरी जमवून द्यावे लागतील त्यांना, नाही तर जावई नाराज होतील. तुम्ही राहू द्या बाबा, माझ्याकडे आहेत 1 लाख, देऊ ते आपण, रेवती म्हणाली. साक्षी एवढे तिच्याबद्दल अपशब्द बोलून गेली तरी रेवती इतका मोठेपणा दाखवते हे पाहून वसुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. 2 दिवसांनी वसुधाताईंनी साक्षीला 1 लाखाची व्यवस्था झाली आहे हे सांगायला फोन केला. फोन तिच्या सासूबाईंनी उचलला. कुठपर्यंत आलं आहे रिनोव्हेशन? वसुधाताईंनी विचारलं. रिनोव्हेशन? कसलं रिनोव्हेशन? अहो तुमच्या चष्म्याच्या दुकानाचं, साक्षी सांगत होती ना. छे हो, मागच्या वर्षीच तर नवीन फर्निचर केलं होतं, आता कशाला करणार रिनोव्हेशन? याचा अर्थ साक्षी खोटं बोलत होती. बरं, साक्षी कुठे आहे? ती आणि किशोर गेले ट्रॅव्हल एजंटकडे. त्यांना सिंगापूर मलेशियाला जायचं ना, त्याचं बुकिंग करायला गेलेत. आता तुम्हीच सांगा, दुकान सांभाळायचं सोडून हे असं म्हाताऱ्या बापाच्या अंगावर दुकान टाकून यांचं भटकणं बरं दिसतंय का? बरं, फिरायला जायचं तर स्वतःच्या कमाईने फिरा ना. आम्हाला कशाला पैसे मागता? मी सरळ नाही सांगितलं. तुम्हीही पैसे दिले नाहीत ना? साक्षी सांगत होती नाही दिले म्हणून. बरं, फार छान केलं. मग साक्षीने तिच्या बांगड्या आणि किशोरने अंगठी मोडून पैसे जमा केलेत. चाललेत आता उधळायला. वसुधाताईंना धक्काच बसला. थोडं जुजबी बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. रेवती जवळच उभी होती. तिने काय झालं असं विचारताच त्या कडवट स्वरात म्हणाल्या, तिला दुकानासाठी नाही तर फिरायला जाण्यासाठी पैसे हवे होते. झालंय तिचं आता पैशाचं काम. आपल्याला पैसे द्यायची गरज नाही. इकडे अक्षयच्या चुलत बहिणीचं लग्न एका 3 स्टार हॉटेलमध्ये होतं. लग्नाच्या आदल्या रात्री म्युझिकल नाईटचा कार्यक्रम होता. त्यात रेवतीला गाणी म्हणायची होती. रेवतीला त्या गाण्यापेक्षा अक्षयला भेटायची फार ओढ लागली होती. ती आणि तिची आई हॉटेलवर पोहोचल्यावर अक्षयच्या आईनेच त्यांचं हसून स्वागत केलं. रेवतीचा हात धरून त्या दोघींना आत घेऊन गेल्या. आतला झगमगाट बघून रेवतीचे डोळे दिपून गेले. एवढ्या उच्चभ्रू लोकांच्या लग्नात ती पहिल्यांदाच आली होती. तिथल्या हाय हील सँडल घालून ऐटीत चालणाऱ्या पोरी पाहून तिला त्यांचा मत्सर वाटला. टीव्हीवरच्या फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालणाऱ्या पोरी पाहिल्या की तिला असाच आपल्या अधूपायाचा संताप यायचा. विषादाने तिने आपली नजर त्या पोरींवरून हटवली. तेवढ्यात समोरून अक्षय आला. तो इतका देखणा दिसत होता की त्याला मिठी मारायची इच्छा रेवतीच्या मनात तरळून गेली. पण तिने स्वतःला सावरलं. त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात उमटू न देण्याचा ती आटोकाट प्रयत्न करू लागली. नमस्कार काकू. हाय रेवती, कशा आहात तुम्ही? या ना, बसू आपण जरा गप्पा मारत. त्याने दोघींना सोफ्यावर बसवलं. दुकान व्यवस्थित चाललंय ना? रेवतीकडे पाहत त्याने विचारलं. तुझे ड्रेसेस आणि साड्या सगळ्यांना खूप आवडल्या बरं का. सगळे विचारत होते रेवती कुठून शिकली ड्रेस डिझायनिंग म्हणून. मी त्यांना म्हटलं शी इज अ बॉर्न डिझायनर. सगळे हसले. तू कधी येतेस भारतात परत? रेवतीने विचारलं. बस 6 महिन्यांनी. तेवढ्याच स्टेजवर गाणं सुरू झालं. ते ऐकून अक्षय म्हणाला, अगं रेवती, केव्हाची ही मंडळी बोर करतायत. तू जरा 2-3 गाणी म्हणून मूड तरी फ्रेश कर सगळ्यांचा. चल जाऊया स्टेजकडे. ती दोघं स्टेजवर पोहोचल्यावर अक्षयने रेवतीचा परिचय करून दिला.
शून्यातून सुरुवात करून तिने स्वबळावर व्यवसायात किती उत्तुंग भरारी घेतली याचीही त्याने माहिती दिली. रेवतीने गाणं म्हणायला सुरुवात केली. तसे हॉलमध्ये सर्वजण स्तब्ध झाले. लागोपाठ 3 गाणी म्हणून रेवतीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. टाळ्यांच्या कडकडाट रेवती आईजवळ येऊन बसली. तेवढ्यात एक वयस्कर माणूस तिच्याकडे आला. नमस्कार, मी अनिल पाटील. मी म्युझिक डिरेक्टर आहे. बऱ्याच मराठी चित्रपटांना मी संगीत दिलं आहे. फार सुंदर गाणी म्हटली तुम्ही. नुकतीच 2 चित्रपटांना संगीत देण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. मला त्यासाठी एक वेगळा आणि फ्रेश आवाज हवा होता. मला वाटतं तुम्ही त्यासाठी योग्य आहात. रेवती एकदम आनंदित झाली. ती एकदम उत्साहाने म्हणाली, हो, मी तयार आहे. पण तुम्ही आज इथे कसे? म्हणजे इथे कोणी नातेवाईक आहे का तुमचे? नाही, अक्षयच्या मित्राचा मी नातेवाईक. मागे एका कार्यक्रमात तुम्ही म्हटलेली गाणी त्याने मोबाईलवर रेकॉर्ड केली होती. ती त्याने मला पाठवली. तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता. अक्षयशी बोलल्यावर त्याने सरळ आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मी तुम्हाला रेकॉर्डिंगच्या तारखा कळवतो. तुम्ही मुंबईला या. खूप ब्राईट फ्युचर आहे तुमचं. ही संधी अशी वाया घालवू नका. रेवतीची नजर अक्षयला शोधू लागली. तो जवळच एकाशी गप्पा मारत होता. पण त्याची नजर रेवतीकडेच होती. तिने त्याच्याकडे बघताच त्याने बोटांनी व्ही असा आकार केला. रात्री दोघी मायलेकी घरी परतल्यावर वसुधाताईंनी तिला विचारलं, रेवती, अक्षय आवडतो ना तुला? रेवती अवघडली. कसं बसं म्हणाली, हो. तुझं प्रेम आहे त्याच्यावर? आता मात्र रेवती गंभीर झाली. आई, माझं असून काय उपयोग? त्याचं तर असायला हवं ना माझ्यावर. हे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे रेवती. हो, रेवतीने अवघडून उत्तर दिलं. मग तू त्याला सांगून का टाकत नाहीस? कसं सांगू आई मी त्याला? तो एवढा देखणा, श्रीमंत आणि त्याची आपली बरोबरी होऊच शकत नाही. रेवती, तू सुद्धा सुंदर आहेस बेटा. हो, पण मी अपंग आहे ना. एकदम तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू पाहिलं ना किती सुंदर आणि धडधाकट मुली त्याच्यासोबत फिरत होत्या. माझ्यासारख्या अपंग मुलीशी त्याने का लग्न करावं? मी शोभून तरी दिसेन का त्याला? आणि मला कधीही त्याच्या नजरेत माझ्याबद्दल प्रेम आढळून आलं नाही. मग तुझ्यासाठी त्याने आजपर्यंत केलं ते काय होतं? ती फक्त सहानुभूती होती आई. एका लंगड्या मुलीबद्दल 4 चौघांना वाटणारी सहानुभूती. बोलता बोलता ती रडू लागली. वसुधाताईंनी तिला जवळ घेतलं. बस, रडू नको. आपण तुझ्यासाठी चांगली स्थळं पाहू. पण मला वाटतं तुझ्या मनातलं त्याला सांगून टाकावं. नाही आई, तो नाही म्हटला तर मी मरून जाईल. पुन्हा कधी आयुष्यात मी उठू शकणार नाही. ठीक आहे, मग उद्यापासून तुझ्या बाबांना स्थळ बघायला सांगते. चालेल ना? आई, पण लग्न केलंच पाहिजे का? अक्षय सोडून दुसऱ्या पुरुषाशी संसार करणं मला फार अवघड जाईल गं. रेवती काकुळत्याने म्हणाली. बाईला नेहमीच तडजोडी कराव्या लागतात बेटा. तूही त्या करशीलच. वसुधाताईंच्या सांगण्यावरून रेवतीच्या वडिलांनी स्थानिकच नव्हे तर पुणे, मुंबईच्या वधूवर सूचक केंद्रात रेवतीची नोंदणी केली. नातेवाईक, मित्र, परिचित यांना रेवतीसाठी स्थळ पाहण्याचे मेसेज पोहोचवले. एक दिवस साक्षी मोठी बॅग घेऊन घरी आली. आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अगं, काय झालं साक्षी? का रडते आहेस? आई, मी घर सोडून आले. माझ्या सासू सासऱ्यांनी मला घराबाहेर काढलं. बापरे, पण असं कसं झालं तरी काय? आणि जावई बापू कुठे आहेत? नाव नको घेऊ त्याचं. 1 नंबरचा ऐदी कुठला. त्याच्याचमुळे झालं हे सगळं. काहीच काम करत नाही गं. जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल आणि बेडवर पडलेला असतो. मस्त सकाळी 10 वाजता उठायचं, 11 वाजता आंघोळ करायची, मनाला आलं तर दुकानात जायचं, नाही तर घरीच लोळत पडायचं. माझे सासरेच दुकान सांभाळतात. आता त्यांचंही वय झालं. त्यांनाही वाटतं मुलाने दुकानाची जबाबदारी घ्यावी. पण या साहेबांना फक्त लोळत पडायला आवडतं. वरून माझ्यावर रुबाब करायचा. मला हे खायला करून दे, ते करून दे. मी त्याला म्हटलं, मी तुला नाही जायचं दुकानात तर नोकरी कर, काहीतरी कमाव. मग आमचं खूप मोठं भांडण झालं. माझे सासू सासरे त्यात पडले. आम्हा दोघांनाही खूप बोलले आणि आम्हाला दुसरं घर बघायला सांगितलं. आणि ती परत जोरजोरात रडू लागली. अगं, पण जावई बापू कुठे गेलेत? मसनात जाऊ दे त्याला. मला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. मला नाही राहायचं आता त्याच्याबरोबर. अगं, पण ताई, तुमचं एकमेकांवर प्रेम होतं ना? रेवती म्हणाली तशी साक्षी उसळली. बोडख्याचं प्रेम.
लग्ना अगोदर मला तो सांगायचा की त्याच्याकडे 3 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट्स आहे. पण कसंच काय, एक फ्लॅट सोडला तर काहीच नाही आहे त्याच्याकडे. अगं, ते चष्म्याचं दुकानही त्याचं स्वतःचं नाही, भाड्याचं आहे. फसवलं आहे त्याने मला. मी त्याच्या चेहऱ्यावर आणि खोट्या इस्टेटीवर भाळले. तरी किशोरला पाहून रेवती म्हणतच होती की मुलगा थोडा आळशी दिसतोय. वसुधाताई म्हणाल्या तशी साक्षी रेवतीकडे रागाने बघत होती आणि म्हणाली, तू तेव्हाच का नाही सांगितलं मला? माझ्या या परिस्थितीला तूच जबाबदार आहेस. आता तूच दे मला कुठेतरी 5-10 हजारांची नोकरी. तिला अजिबात बोलू नकोस साक्षी, तिचं काही चुकलं नाही. तू तेव्हा ऐकण्याच्या तरी मनस्थितीत होतीस का? वसुधाताई कठोरपणे म्हणाल्या. मला वाटलंच तू तिचीच बाजू घेशील म्हणून. सध्या नोटा छापते ना ती. साक्षी दोघींकडे रागाने पाहत म्हणाली. मग तिने आपली बॅग घेतली आणि पाय आपटत रेवतीच्या रूमकडे निघून गेली. बापरे, ही तर जबरदस्तीच घुसली. आता काय करायचं रेवती? माझ्या एका कस्टमरच्या ऑफिसात क्लार्कची जागा आहे. परवाच तो मला सांगत होता. तिथे लावून देते तिला नोकरीला. उद्या बाबा गावाहून आले की तिच्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना समजावून या. थोडं किशोरपंतांनाही समजावण्याचा गरज आहे. त्यांनी अति केलं असेल म्हणून तर एकुलत्या एक मुलाला त्याच्या आईवडिलांनी बाहेर काढलं असेल. लेकीचा समजूतदारपणा पाहून वसुधाताई भारावल्या. आठवड्याभरात वातावरण निवळलं. साक्षीला रेवतीच्या ओळखीने नोकरी मिळाली. रेवतीच्या बाबांच्या सांगण्यावरून किशोरचे आईवडील किशोरवर दुकान सोपवून तीर्थयात्रेला निघून गेले. नाईलाजास्तव का होईना किशोर नियमित दुकानात जाऊ लागला. वसुधाताई साक्षीला ती नाही म्हणत असतानाही तिच्या सासरी सोडून आल्या. अक्षय भारतात परतला. रेवतीला आनंद झाला. 1-2दा त्याच्याशी फोनवर बोलताना रेवतीने त्याला घरीही बोलावलं. पण एका प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने जमेल तसा येऊन जाईन असे त्याने सांगितले. रेवतीला आता स्थळं येऊ लागली होती. त्यात काही धडधाकट मुलांचीही होती. रेवतीचं सौंदर्य आणि तिची कमाई पाहून ही स्थळं येत होती यात शंका नव्हती. एकदा असंच एक स्थळ चालून आलं. मुलगा खाजगी कंपनीत होता. पण रेवतीच्या कमाईच्या तुलनेत त्याचा पगार निम्मासुद्धा नव्हता. शहरातलाच होता म्हणून रेवतीही तयार झाली. एका संध्याकाळी मुलगा आईवडिलांसोबत रेवतीला पाहायला आला. रेवती पोह्यांच्या डिशेस घेऊन आली आणि त्यांनी तिला बसायला सांगितलं. तिचे शिक्षण आणि व्यवसायाबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. मग मुलाची आई म्हणाली, अगं उठ ना, काय लाज वाटते तुला अपंगपणाची? रेवतीला अपमान वाटला तरी ती उठली. त्यांनी तिला हॉलमध्ये 3 चक्रा मारायला लावल्या. चांगलीच अपंग आहे हो ही. तिच्याबरोबर फिरताना किती ऑकवर्ड वाटेल मुलाला. ठीक आहे, चालवून घेऊ आम्ही, पण देण्याघेण्याचं काय? मुलाच्या आईने विचारलं. तुम्ही सांगा, रेवतीचे वडील म्हणाले. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच करायचा, मुलाची आई बोलून गेली. मुलामुलीचे दागिने कपडा तुम्हीच करायचा. आम्ही फक्त लग्नाला येऊ. शिवाय आम्ही मुलासाठी एक फ्लॅट घेतोय 50 लाखांचा. त्यातले 25 लाख तुम्हाला द्यावे लागतील. रेवतीच्या वडिलांना घामच फुटला. बापरे, अहो एवढं तुम्हाला द्यायचं म्हटलं तर माझ्यावर भीकच मागायची वेळ येईल. कमाल करता. तुमच्या अपंग मुलीला आम्ही मरेपर्यंत सांभाळणार आहोत. त्याची किंमत द्यायला नको का? मुलाची आई रागात म्हणाली. मला माफ करा, माझी तितकी क्षमता नाही, रेवतीचे बाबा दुःखाने म्हणाले. मग राहू द्या तुमच्या मुलीला जन्मभर तुमच्याकडे. चला हो, निष्कारण वेळ घालवला आपण या फालतू लोकांनी. असं म्हणून मुलाची आई पोहे अर्धवट टाकून उठली. तिच्या मागे तिचा मुलगा आणि नवराही उठले आणि निघून गेले. आता मात्र रेवतीला रडू आवरलं नाही. वडिलांना मिठी मारून ती रडू लागली. नका हो बाबा, मला असं अपंगत्वाचं प्रदर्शन करायला लावू. तिचे बाबाही गहिवरले. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, रडू नकोस बेटा. त्या देवाने तुझ्यावर अन्याय केलाय ना, तोच एक दिवस तुला सोन्याचा दिवस दाखवेल. रेवती काहीच बोलली नाही, पण कितीतरी वेळ रडत राहिली. त्या दिवसानंतर रेवतीच्या आईवडिलांनी अपंग स्थळावर जास्त भर द्यायचं ठरवलं. खरं तर कर्तृत्ववान असलेल्या मूक बधिर अंध अपंग मुलांसोबत लग्न करायलाही रेवती तयार होती. पण तशी मुलंच मिळत नव्हती. जी स्थळं यायची ती मुलं आत्मविश्वास गमावलेली, परिस्थितीने खचून गेलेली दिसायची आणि तेच रेवतीला नको होतं. या सगळ्या घडामोडीत वर्ष उलटून गेलं. रेवतीला आता या सगळ्यांचा कंटाळा आला होता.
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या कोणत्याही अपंग मुलाशी लग्न करून मोकळं व्हावं असं तिला वाटू लागलं होतं. एक दिवस मात्र एक चांगलं स्थळ तिला सांगून आलं. मुलगा एका सरकारी खात्यात अधिकारी होता. एका हाताने अधू होता. त्याला वडील नव्हते. रेवतीला तो पाहायला आला तेव्हा त्याच्यासोबत त्याची आई, भाऊ आणि वहिनी आली होती. मुलाला जाड भिंगाचा चष्मा होता आणि चेहऱ्यावरून उर्मट वाटत होता. रेवतीला तो अजिबात शोभून दिसत नव्हता. चहा पोह्यांचा कार्यक्रम झाल्यावर त्याची आई म्हणाली, आम्हाला पसंत आहे मुलगी, पण आमच्या काही अटी आहेत. आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आमच्याकडचे पुरुष घरातील कोणत्याही कामाला हात लावत नाही. आमच्या घराण्याची रीतच आहे तशी. त्यामुळे तुमच्या मुलीला व्यवसाय सोडावा लागेल. तशीही तिच्या कमाईची आम्हाला गरज नाही. आमच्या मुलाला वर कमाई भरपूर आहे. आणि हो, तुमच्या मुलीच्या पायात व्यंग असल्याने आमचा मुलगा तिला पार्ट्या फंक्शनला नेणार नाही. त्याचा मुलीने इशू करता कामा नये. वसुधाताईंना संताप आला. जर बायकोच्या अपंगत्वाची इतकीच लाज वाटते तर तिच्याशी लग्नच करताच कशाला? आणि जरा स्वतःचं थोबाड पहा. माझ्या मुलीला जरा तरी शोभतं का ते बघा. असं बोलायचं अगदी त्यांच्या ओठावर आलं होतं, पण त्यांनी संयम पाळला. त्या अटींनी एकदम शांतता पसरली. मग रेवतीचे वडील तिचा भंग करत म्हणाले, ठीक आहे, एवढा भरभराटीला आलेला व्यवसाय सोडणं कठीणच आहे. तरीही आम्हाला 8 दिवसांचा अवधी द्या. मी कळवतो तुम्हाला. हां, आणि लवकरात लवकर कळवा. खूप स्थळं सांगून येत आहेत हो त्याला. 8 दिवसात तुमचं उत्तर आलं नाही तर आम्ही दुसरं स्थळ बघायला सुरुवात करू, मुलाचा भाऊ उर्मटपणे बोलला. ते निघून गेल्यावर रेवतीच्या वडिलांनी तिला विचारलं, काय म्हणतेस रेवती, कसा वाटला तुला मुलगा? मी तयार आहे बाबा लग्नाला, रेवती म्हणाली. तसा दोघांनाही धक्काच बसला. अगं रेवती, किती उर्मट माणसं आहेत ती. तुझ्या व्यंगावर बोट ठेवतात. त्यांचा मुलगा कसा आहे ते नाही बघत. वसुधाताईंनी थोडं चिडूनच बोलल्या. असू दे आई, माझं बाहेरगावी लग्न ठरलं असतं तरी मला दुकान सोडावंच लागलं असतं. तुम्हाला मी सगळं समजावून देईन. तुम्ही दोघं मिळून आरामात चालवू शकाल दुकान. दुसरं मला मनासारखं स्थळ मिळणार नाही याची मला कल्पना होती आई. तूही त्या दिवशी म्हणतच होती ना की बाईच्या जातीला तडजोडी कराव्याच लागतात. मग आत्ताच तडजोड केलेली काय वाईट? काही काळजी करू नका, मी करेन लग्न. दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघत असतानाच ती निघून गेली. 4 दिवसांनी अक्षयचा घरी फोन आला. वसुधाताईंनी तो उचलला. काकू, रेवतीचा मोबाईल बंद लागतोय आणि दुकानातला फोन सारखा एंगेज लागतोय. अरे हो, तिचा मोबाईल खराब झालाय. काही काम होतं का तिच्याशी? अहो काकू, परवा साक्षी भेटली होती. ती सांगत होती रेवतीचं लग्न जवळपास पक्क झालंय म्हणून. मी विचारल्यावर तिने मुलाचे नाव आणि माहिती दिली. मी त्या मुलाची माहिती काढली. तो 1 नंबरचा भ्रष्ट अधिकारी आहे. शिवाय त्याच्या घरातलं वातावरण ठीक नाही आहे. मुलाच्या भावाच्या पहिल्या बायकोने आत्महत्या केली. त्याची दुसरी बायको त्याच्याच घरात मोलकरणीचं काम करत होती. वसुधाताईंना धक्काच बसला. रेवतीला आवडला का तो मुलगा? अक्षयने विचारलं. आवडला असं नाही, पण धडधाकट मुलं तिच्याशी लग्न करायला तयार नाहीत. मग व्यंग असलेल्या मुलाशी तडजोड करणं भाग आहे. म्हणून खूप वैतागून ती तयार झाली. फक्त 2 दिवस थांबा काकू, मी तुमच्याकडे एक स्थळ पाठवतो. ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. ठीक आहे, थांबतो आम्ही, पाठवतो. कोण आहेत ते? ते तुम्हाला आल्यावर सांगतीलच सगळं. रात्री रेवती घरी आल्यावर वसुधाताईंनी अक्षयशी झालेलं बोलणं तिला सांगितलं. बघ, मी तुला म्हटलं नव्हतं त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे म्हणून. मला नकोय आई त्याची सहानुभूती. तू याच मुलाशी माझं नक्की कर. भरलेल्या डोळ्यांनी रेवती म्हणाली. हट्टीपणा नको करूस रेवती. 2 दिवस वाट बघूया कसं स्थळ पाठवतोय तो. रेवतीने अश्रू पुसत मान डोलावली. 2चे 3 दिवस होऊन गेले तरी कुणी आलं नाही. अक्षयचा फोनही नव्हता. रविवारच्या संध्याकाळी रेवती आईवडिलांसोबत बसली असताना तिचे वडील म्हणाले, काय करायचं? अक्षयला फोन लावायचा की त्या मुलाच्या घरी कळवून टाकायचं? त्यांनी दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. खरं तर अक्षय फसवणारा मुलगा नाही आहे. काहीतरी प्रॉब्लेम असावा. रेवती, दे तर तुझा मोबाईल, मी करते अक्षयला फोन. रेवती अक्षयला फोन लावणार तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ बेल वाजली. वसुधाताईंनी जाऊन दरवाजा उघडला. बाहेर अक्षयचे आईवडील उभे होते. वसुधाताईंनी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या, पण त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि आत बसवलं. रेवती किचनमध्ये पाणी आणायला गेली.
तुमच्या अकस्मात भेटीने खूप आनंद झाला. पण इकडे कुठे आला होतात की आमच्याकडेच यायचं होतं? कारण अक्षय दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार होता. रेवतीच्या वडिलांनी अक्षयच्या आईवडिलांना विचारलं. त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेने पाहिलं. मग अक्षयचे वडील हसून म्हणाले, अहो, तुमच्याकडेच यायचं होतं आम्हाला. स्पष्टच सांगायचं तर आम्ही रेवतीला मागणी घालायला आलो आहे. हो, पण कुणासाठी? म्हणजे मुलगा कोण आहे? वसुधाताईंनी विचारलं. अक्षयचे वडील जोरात हसले. अहो, दुसरा कोण असणार? आमच्या अक्षयसाठी रेवतीचा हात मागायला आलो आहे. काय? रेवतीचे आईवडील एकदमच आश्चर्याने ओरडले. रेवती ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन निघाली होती. ते ऐकून तिचे हात थरथरले. एक ग्लास पडता पडता वाचला. तिचाही आपल्या कानावर विश्वासच बसेना. हो रेवतीच्या आई, आठवड्यापूर्वीच अक्षयने मला रेवतीशी लग्न करायचं आहे असं सांगितलं. त्याचं रेवतीवर खूप प्रेम असेल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. अक्षयच्या आई सांगू लागल्या. त्याला रेवतीची खूप काळजी असायची हे मात्र आम्हाला माहिती होतं. तिचा ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि नंतर त्या व्यवसायात जम बसवण्यासाठी तो खूप झटला. आम्हाला सर्वांनाच रेवती खूप आवडायची. मी एकदा त्याला रेवती आवडते का हे पण विचारलं. तेव्हा त्याने ती गोष्ट हसण्यावरी नेली. यावेळी मात्र त्याने ती सिरियसली घेतली. रेवती पाण्याने ग्लास घेऊन आली. तिने पाणी ठेवताच अक्षयच्या आईने उठून तिला मिठीत घेतलं. रेवतीला गहीवरून आलं होतं. डोळ्याबाहेर पडू पाहणारे अश्रू तिने कसेबसे थांबवून ठेवले होते. दोघी खाली बसल्यावर अक्षयचे वडील म्हणाले, अक्षयची पसंती तर आपल्याला कळली, पण रेवतीला अक्षय पसंत आहे की नाही? रेवती काही चुकीचं बोलेल या भीतीने वसुधाताई घाईघाईने म्हणाल्या, अक्षयसारखा मुलगा कोणाला आवडणार नाही? रेवतीलाही तो आवडतो, फक्त तिने ते कधी सांगितले नाही. सगळे एकदम हसले. रेवतीने संकोचून मान खाली घातली. जा बेटा, घरात काही गोड असेल तर घेऊन ये, अक्षयची आई रेवतीला म्हणाली. रेवती आत जाताच रेवतीचे वडील काळजीने म्हणाले, सर, आमची तुमच्याशी कसलीही बरोबरी नाही. आपण हे लग्न ठरवतंय तर खरं, पण तुमच्या काही अटी असतील तर सांगा. विशेष म्हणजे रेवतीचा व्यवसाय तर बंद होणार नाही ना? तुमच्या म्हणण्याचा अर्थ हुंडा, मानपान, देणं घेणं असाच आहे ना? अहो, इतकी गोड, सुंदर, गुणी मुलगी तुम्ही आम्हाला देताय. अजून काय हवं आम्हाला? तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त लग्नाला यायचं. बाकी सगळा खर्च आम्ही करू. आणि एवढ्या मेहनतीने वाढवलेला व्यवसाय बंद का करायचा? तुमची काही अट नसेल, पण माझी एक अट आहे, अक्षयच्या आई म्हणाल्या. तसं वसुधाताईंच्या काळजात धस्स झालं. माझ्या मोठ्या सुनेची आणि माझ्या पुतणीची लग्नातली साडी रेवतीने डिझाईन करायची. अर्थात त्यांचे पैसे आम्ही देऊ. सगळे जोरात हसले. रेवतीने घरातून लाडू आणले. सगळ्यांनी एकमेकांना भरवले. रेवती दोघांच्या पाया पडली. तसं अक्षयच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं. खिशातून 5,000 काढून तिच्या हातात ठेवले. लवकरच मुहूर्त काढून साखरपुडा करायचं ठरवून ते दोघं निघून गेले. ते गेल्यावर रेवतीचा आतापर्यंत दाबून ठेवलेला बांध फुटला. आईच्या गळ्यात पडून ती रडू लागली. रात्री 10 वाजले तरी रेवतीला झोप येत नव्हती. अक्षय आपल्याशी फक्त सहानुभूतीपोटी लग्न करतोय ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती. त्याला जाब विचारायला तिने 2दा फोन लावला, पण निर्णय न झाल्याने कट करून टाकला. ती तिसऱ्यांदा फोन लावणार तेवढ्यात त्याचाच फोन आला. सॉरी रेवती, फॅक्टरीतल्या कामामुळे मला तुझ्या घरी येता आलं नाही. अजूनही मी फॅक्टरीतच आहे. बरं, मम्मी पप्पा येऊन गेलेत ना? काय निर्णय झाला तुमचा? काय निर्णय होणार? एवढं मोठं श्रीमंत स्थळ आपणहून चालून आल्यावर कोणत्या मुलीचे, त्यातून एका अपंग मुलीचे आईवडील नाही म्हणतील? पण अक्षय, तू जर फक्त माझ्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे लग्न करणार असशील तर मला नकोय असं लग्न. काही दिवसांनी ही सहानुभूती ओसरेल आणि माझ्या वाट्याला येईल फक्त तिरस्कार. एखादी धडधाकट मुलगी अपंग मुलाशी लग्न करून सुखी राहू शकते, पण अपंग मुलीशी लग्न करून सुखी राहणारे धडधाकट तरुण जवळजवळ नाहीतच. तू याला अपवाद असशील की नाही हे काळच ठरवेल. पण तसं झालं नाही तर माझ्या वाट्याला येणारी उपेक्षा जीवघेणी ठरेल. अगं वेडे, अंजलीच्या वाढदिवशी जेव्हा आपली भेट झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यानंतर आपली 2-3दा भेट झाली. तेव्हा मला जाणवलं की अपंगपणाचा न्यूनगंड तुझ्यात ठासून भरलाय. तो काढून टाकण्यासाठी मी तुला ट्रेकिंगला घेऊन गेलो.
नंतर मला वाटायला लागलं की तुला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं की तुझा आत्मविश्वास खूप वाढेल. म्हणून मग तुला व्यवसाय सुरू करून दिला. तुझी सेटलमेंट झाली, पण माझी राहिली होती. भावाची मेडिकल एजन्सी असल्यामुळे 2 फॅक्टरीज सांभाळाव्या अशी पप्पांना अपेक्षा होती. त्यांनी मला लंडनला पाठवलं. तिथून आल्यानंतर माझं स्वतःचं कर्तृत्व काय हा प्रश्न मला भेडसावू लागला. म्हणून मग मी कर्ज काढून नवीन प्रोजेक्ट सुरू केला. नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले. मग त्याला मार्केट मिळण्यासाठी धडपड सुरू झाली. सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळाल्यामुळे मी फार टेन्शनमध्ये होतो, पण हळूहळू प्रतिसाद छान मिळू लागला. सध्या आपलं प्रॉडक्ट टॉपवर आहे. या सगळ्या गडबडीत तुझ्यावर प्रेम व्यक्त करणं राहून गेलं. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर आठवड्यापूर्वी मी आमच्या कुटुंबात तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली. कारण माझ्या कुटुंबाला अगोदर प्रायोरिटी देणं मला गरजेचं होतं. त्यांच्याशी संघर्ष करून मला लग्न नव्हतं करायचं. त्यातून आपली जात वेगळी. सुदैवाने आमच्या कुटुंबात तू सर्वांना खूप आवडत होती. त्यामुळे जातीचा प्रश्नच निर्माण झाला नाही. एका अपंग मुलीला जन्माची सोबतीण करून घ्यायचा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. मग मीही मनाची चाचपणी केली. तू म्हणते तशी फक्त सहानुभूती किंवा फक्त आकर्षण तर नाही हे मी मनाला 100दा विचारलं. मग माझ्या लक्षात आलं की माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तुझ्यामुळे नातेवाईक, मित्र, समाज यांनी मारलेले टोमणे मी सहन करू शकत नाही. त्याचवेळी तुझं लग्न एका भ्रष्ट, तुला न शोभणाऱ्या बायकांना गुलाम समजणाऱ्या माणसाशी जमत असल्याची बातमी साक्षीने मला दिली. मग मी घाई केली. फक्त मीच नाही तर माझ्या कुटुंबियांनी सुद्धा तुला स्वीकारले हे सांगण्यासाठी मी आईवडिलांना पाठवण्याचा पारंपरिक मार्ग स्वीकारला. अक्षय बोलायचा थांबला तेव्हा रेवतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अक्षय इतक्या मोठ्या मनाचा आहे हे तिला आजच कळलं होतं. गहिवरल्या स्वरात ती त्याला म्हणाली, सॉरी अक्षय, मी तुला ओळखू शकले नाही रे. आता कधी एकदा तुला भेटते आणि कडकडून मिठी मारते असं झालंय रे. मलाही तेच वाटते रेवती, पण सॉरी, या बाबतीत मी थोड्या जुन्या विचारांचा आहे. आपली भेट आता साखरपुड्यातच चालेल ना? चालेल अक्षय, मला उतावळेपणा आवडत नाही. एका मोठ्या हॉलमध्ये खूप गर्दी जमली होती. स्टेजवर साखरपुड्याचे विधी सुरू होते. स्वतःच डिझाईन केलेल्या साडीत रेवती खूप आनंदी आणि सुंदर दिसत होती. तिनेच डिझाईन केलेल्या कुर्त्यात अक्षयही विलक्षण देखणा दिसत होता. आपल्या अपंग लेकीला इतका छान नवरा मिळालाय आणि तिचा साखरपुडा इतक्या थाटामाटात होतोय हे पाहून रेवतीच्या आईवडिलांचे डोळे वारंवार भरून येत होते. आपल्या लंगड्या बहिणीचं नशीब फळफळलेलं पाहून साक्षी मनातून जळून खाक झाली होती. विधी संपले तशी गुरुजींनी एकमेकांना अंगठी घालायची सूचना केली. रेवतीने अक्षयच्या बोटात अंगठी घातली. अक्षय तिच्या बोटात अंगठी सरकवत असतानाच दोघांची नजर एक झाली. अक्षयचे डोळे भरून आले होते. रेवती, याच क्षणाची वाट बघत होतो ना आपण इतकी वर्ष, अक्षय म्हणाला आणि रेवतीला एकदम भडभडून आलं. आवेगाने तिने अक्षयला मिठी मारली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. तिच्या डोक्यावर हात फिरवत अक्षयही रडू लागला. हे दृश्य पाहून सगळे अवाक झाले. हॉलमध्ये शांतता पसरली. सगळं तर चांगलं झालंय, आता कशाला रडतायत ही दोघं? साक्षी फणफणत म्हणाली. तुला नाही समजायचं ते साक्षी, वसुधाताई डोळे पुसत म्हणाल्या. तुझ्यासारखं उथळ प्रेम नाही आहे ते. समजून उमजून केलेलं, गेली 4-5 वर्ष व्यक्त न झालेलं, आज कुटुंब आणि समाजाच्या संमतीने आणि साक्षीने व्यक्त होणारं, आजन्म टिकणारं प्रेम आहे ते.